एक महत्त्वाची बातमी समोर येते। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात आता मोठा धक्का बसलाय। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींची निधीची रक्कम वळवल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विविध कारणांसाठी हा निधी वळवल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर गेल्या काही दिवसांपासून अनेक विभागातील निधी वळवल्याचं समोर येतंय। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर हा निधी वळवल्याचाही आरोप काहींनी केलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात हा मोठा धक्का बसल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच दरवर्षी सामाजिक न्याय विभागाचा करण्यासाठी वळवला जातो, मात्र यावर्षी लाडक्या बहीण योजनेचा सर्वाधिक आर्थिक भार जो आहे तो राज्य सरकारवरती पडत आहे। त्यामुळे राज्य सरकार हा सगळा जो निधी आहे ते सामाजिक न्याय निधीच्या निधीमधून वळता करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला 6,500-7 हजार कोटीचा निधी वळवण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा 410 कोटीचा निधी वळवण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आली होती। मात्र सामाजिक न्याय विभागातले जी काही गोपनीय सूत्र आहेत त्यांच्या माहितीनुसार सामाजिक न्याय विभागाला दरवर्षी 29,600 कोटी रुपयांचा निधी मिळतो। मात्र या वर्षभरात तब्बल 14,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेला वळवला जाणार आहे। त्यामुळे 14,000 कोटी रुपयांचा फटका जो आहे तो सामाजिक न्याय विभागाला बसतोय। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील अत्यंत मागास वर्गातील लोकांच्या विकासाची उत्थानाची कामं केली जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप, हॉस्टेल्स, विकास कामं या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असतो आणि हा सगळं कामं जी आहेत त्या निधीतून केली जातात। मात्र नेमका त्यातलाच हा सगळा निधी मोठ्या प्रमाणात वळवला जात असल्यामुळे अनुसूचित जातीतील जे नागरिक आहेत त्यांच्या विकासाला मोठी खीळ बसणार आहे। त्यामुळे सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। सामाजिक न्याय विभागातील तब्बल 14,000 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात येतोय। नक्कीच दत्ता, तर एकूणच आता या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची देखील काय प्रतिक्रिया असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल।